अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत वसई फाटा येथे कापड कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। ही घटना बुधवारी रात्री 9:15च्या सुमारास घडली आहे। 1 ते 1.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले। या आगीत कापड कारखाना जळून खाक झाला आहे। वसई फाटा येथे राष्ट्रीय महामार्गाला लागून आर्टिमाइज आउटलेट असून त्याच्यावरील भागात कपड्याचा कारखाना आहे। बुधवारी रात्री अचानकपणे या कपडा कारखान्यात भीषण आग लागली होती। या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती। स्थानिकांनी या घटनेची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमक दलाला दिली। माहिती मिळताच अग्निशमक दलाने घटनास्थळी दाखल होऊन जवळपास 6 अग्निबंबांच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले होते। कापड व त्याचे साहित्य असल्याने आगीची तीव्रता अधिकच वाढली होती। हवेत आगीचे उंच उंच लोळ पसरत होते। अखेर 1 ते 1.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली। या लागलेल्या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले असल्याचे अग्निशमक दल प्रमुख दिलीप पालव यांनी सांगितले आहे। नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली त्याचे कारण अजूनही समजू शकले नाही। या आगीत कारखान्यातील लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे। महामार्गाला लागूनच ही घटना घडल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती।